click. It's InfoWorld. या चर्चेच्या प्रक्रियेत 2 प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्या प्रश्नांनी मी एवढा प्रभावित झालो होतो की मी त्याची टिपणं सुद्धा घेतली. माझ्या मते त्यापैकी एक प्रश्न माझे मित्र आणि बिहारचे प्रधानमंत्री जे या सभागृहात काल बोलले त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, हा प्रस्ताव लीगला या संविधान सभेत प्रवेशापासून कसा प्रतिबंधित करू शकतो. आणि आज माझे मित्र डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे हा प्रस्ताव कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावाशी विसंगत आहे. महोदय, मला वाटतं की हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. मी या प्रश्नांना प्रतिसाद देणं आणि या प्रश्नांचं उत्तर निश्चित आणि स्पष्टपणे देणं आवश्यक आहे असं मानतो. मला असं वाटतं हा प्रस्ताव या परिणामांच्या अपेक्षेप्रमाणे प्रस्तुत केला गेला अथवा नाही याविषयी शंका आहे. हा प्रस्ताव प्रस्तुत करताना अत्यंत थंड डोक्यानं या परिणामाची अपेक्षा केली गेली असेलही अथवा केवळ अपघात म्हणूनही असा परिणाम संभवतो. पण हा परिणाम असाच होईल की मुस्लिम लीगला या चर्चेतून वगळलं जाईल. या संदर्भात मी आपलं लक्ष या प्रस्तावाच्या 3ऱ्या परिच्छेदाकडे वेधू इच्छितो. हा परिच्छेद अत्यंत महत्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण हा परिच्छेद भारताच्या भावी संविधानाकडे अंगुली निर्देश करतो. या प्रस्तावाच्या प्रस्तावकाचा हेतू काय आहे मला माहित नाही, परंतु मला असं वाटतं की हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर प्रस्तावाच्या परिच्छेद 3 अनुसार हा प्रस्ताव संविधानाची निर्मिती कशा प्रकारे व्हावी यासंबंधी दिशानिर्देश करेल. हा परिच्छेद 3 काय म्हणतो? परिच्छेद 3 असं म्हणतो की या देशात 2 प्रकारची राजकीय व्यवस्था असेल. निम्न स्तरावर स्वायत्त प्रांत अथवा राज्य आणि भारतीय संघराज्याशी एकरूप होऊ इच्छिणारे भूप्रदेश असतील. या स्वायत्त घटकांना संपूर्ण अधिकार असतील आणि त्यांना शेष अधिकारही असतील. परंतु शिखरावर या प्रांतीय घटकांच्या शिरोभागी एकसंघीय शासन असेल. या संघीय शासनाकडे कायदे करणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि प्रशासन व्यवस्था यासाठी काही विषय असतील. जेव्हा मी हा प्रस्ताव वाचतो तेव्हा मला या प्रस्तावात सामुदायिकतेचा, सलगीकरणाचा कोणताही संकेत किंवा विचार आढळत नाही. एका बाजूला संघराज्य आणि दुसऱ्या बाजूला प्रांत आहेत, पण या दोहोंमध्ये त्यांना साधणारी, जोडणारी अशी कोणतीही मध्यस्तरीय संरचना नाही. कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावाच्या प्रकाशात एवढंच कशाला काँग्रेसनं पारित केलेल्या वर्धा अधिवेशनाच्या प्रस्तावाच्या संदर्भात हा प्रस्ताव वाचताना मला हे स्वीकारावं लागेल की सर्व प्रांतांना एकत्रितपणे सूत्रबद्ध करणारी, सांधणारी, सलगीकरणाची कोणतीही संकल्पना किंवा विचार या प्रस्तावात नाही. 1935च्या हिंदुस्थान सरकारच्या कायद्यानुसार प्रस्थापित केंद्र शासनापेक्षाही अधिक सुदृढ, अधिक समर्थ असं केंद्र शासन मी पसंत करेन. परंतु महोदय, या मतांचा, या इच्छा आकांक्षांचा प्राप्त परिस्थितीवर कोणताही प्रभाव पडणार नाही. आपण बराच लांबचा पल्ला गाठला आहे. मला माझ्या भावना या शब्दात व्यक्त करण्याची अनुमती असेल तर मी असं म्हणेन की काँग्रेस पक्षानं, त्यांनाच याची कारणं चांगल्या प्रकारे माहीत असावीत, सुदृढ, समर्थ केंद्राच्या विघटनाला संमती दिली आहे, जे 150 वर्षाच्या प्रशासनाच्या परिणामी या देशात अस्तित्वात आले होते. अशा सुदृढ, समर्थ केंद्राच्या विघटनाला काँग्रेसनं संमती दिली आहे. समर्थ, सुदृढ केंद्र शासन ही माझ्याकरिता कौतुकाची, अभिमानाची आणि ज्याचा मी आश्रय घ्यावा अशी महत्वपूर्ण बाब होती याचा मी आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे. परंतु ती अवस्था सोडून दिल्यानंतर, आम्हाला सुदृढ समर्थ केंद्र नको आहे असं म्हटल्यानंतर एक केंद्र आणि प्रांत यांच्यामध्ये एक राजकीय यंत्रणा असेल, एक उपसंघ राज्यासारखी. मला हे जाणून घ्यायचं आहे की परिच्छेद 3 मध्ये सलगीकरणाच्या विचारांचा, संकल्पनेचा उल्लेख का नाही. मी नेहमीच असा विचार केला की माझी चूक होत असेल तर कृपया मला दुरुस्त करावं, त्याकरिता माझी तयारी आहे. काँग्रेस पक्षानं किमान एवढं मान्य केलं होतं की वेगवेगळ्या भागात निर्देशित प्रांतांनी जर संघ किंवा सब फेडरेशन स्थापन करायला सहमती व्यक्त केली तर काँग्रेसच्या या प्रस्तावाला कोणताही आक्षेप असणार नाही. मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या मनात काय आहे हे योग्य प्रकारे मांडण्याचा प्रयत्न मी करीत आहे. मला जो प्रश्न विचारायचा आहे तो असा
की या प्रस्तावाच्या प्रस्तावकानं प्रांताच्या संघाची किंवा प्रांताच्या सलगीकरणाची कल्पना जी काँग्रेसला स्वीकारार्ह आहे या प्रस्तावात का मांडली नाही? संघराज्याची कल्पना या प्रस्तावातून पूर्णपणे पुसून टाकण्यात आली आहे यावर मला कोणतंही उत्तर सुचत नाही. खरंच नाही, कोणतंही नाही. म्हणूनच मी या सभागृहात बिहारच्या प्रधानमंत्र्यांनी आणि डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी उपस्थित केलेले 2 प्रश्न पुन्हा उपस्थित केले आहेत. ते म्हणजे हा प्रस्ताव 16 मेच्या प्रस्तावाशी विसंगत आहे काय आणि हा प्रस्ताव मुस्लिम लीगला संविधान सभेत प्रवेशापासून कसा प्रतिबंधित करू शकतो, हे ते प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात मी असं म्हणू इच्छितो की या प्रस्तावातील परिच्छेद 3 चा लाभ मुस्लिम लीग निश्चितपणे घेईल आणि या संविधान सभेतील आपल्या अनुपस्थितीचं न्याय समर्थन करेल. महोदय, माझे मित्र डॉक्टर जयकर यांना कोणत्याही प्रकारे न दुखवता मी म्हणू इच्छितो की डॉक्टर जयकरांनी या विषयावर निर्णय स्थगित करावा. या प्रस्तावाचं समर्थन करताना त्यांनी आपली बाजू कायद्याच्या आधारावर वैधानिक पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जो तर्क प्रस्तुत केला त्याचा अर्थ तुम्हाला असं करावयाचा अधिकार आहे काय असा होता. त्यांनी कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावातील काही अंश वाचून दाखवला. हा भाग संविधान सभेच्या कार्यपद्धतीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे आणि त्यांची अशी मान्यता होती की या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी संविधान सभा जी कार्यपद्धत स्वीकारू इच्छिते ती कार्यपद्धती त्या प्रलेखात उल्लेखित कार्यपद्धतीच्या सरळ सरळ विसंगत आहे. महोदय, मी हा मुद्दा वेगळ्या प्रकारे मांडू इच्छितो. मी ज्या प्रकारे हा मुद्दा मांडू इच्छितो तो असा: तुम्हाला हा प्रस्ताव सरळ सरळ पारित करावयाचा अधिकार आहे अथवा नाही याचा तुम्ही विचार करावा असं मी सुचवित नाही. कदाचित तुम्हाला असं करायचा अधिकार असेलही. मला जो प्रश्न उपस्थित करायचा आहे तो असा: असं करणं सुज्ञपणाचं, दूरदर्शित्वाचं होईल? तुम्ही असं करणं सुज्ञपणाचं होईल काय? अधिकार असणं ही एक बाब आहे, सुज्ञपणा असणं ही सर्वस्वी वेगळी बाब आहे. या विषयाचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा अशी मी या सभागृहाला विनंती करू इच्छितो. प्राप्त परिस्थितीत मुस्लिम लीगच्या सहभागाशिवाय प्रस्ताव पारित करणं सुज्ञपणाचं होईल काय? असं करणं मुत्सद्देगिरीचं होईल काय? असं करणं समजूतदारपणाचं होईल काय? याला माझं उत्तर असं आहे की प्राप्त परिस्थितीत हे सुज्ञपणाचं, समजूतदारपणाचं होणार नाही. मला असं सुचवायचं आहे की काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील विवाद सोडवण्याचा आणखी एक प्रयास होणं अगत्याचं आहे. हा प्रश्न इतका महत्वाचा आणि निकडीचा आहे की हा प्रश्न एका पक्षाची प्रतिष्ठा किंवा दुसऱ्या पक्षाची प्रतिष्ठा या आधारावर सोडविला जाऊच शकत नाही याची मला खात्री आहे. राष्ट्राचं भवितव्य निर्धारित करताना लोकांची प्रतिष्ठा, नेत्यांची प्रतिष्ठा, पक्षाची प्रतिष्ठा या बाबींना कोणतंही मूल्य नसतं. देशाच्या भवितव्याचा विचार हा सर्वतोपरी असावा. संविधान सभेनं समष्टी म्हणून कार्य करावं, एकात्म घटक म्हणून कार्य करावं. हे फक्त या संविधान सभेच्या हिताचं नाही तर देशाच्या आणि सर्वांच्या हिताचं आहे. म्हणून संविधान सभेनं या प्रस्तावावर निर्णय घेण्यापूर्वी मुस्लिम लीगच्या प्रतिक्रिया जाणून घेणं आवश्यक आहे. याच कारणास्तव मी डॉक्टर जयकर यांच्या प्रस्तावाचं समर्थन करतो. जर आपण आततायीपणानं कृती केली तर भविष्यात या देशाच्या भवितव्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो याचा आपण गंभीरतेनं विचार करावा. काँग्रेस पक्षाची काय योजना आहे मला माहीत नाही. ज्या काँग्रेस पक्षाचं या सभागृहावर वर्चस्व आहे त्या काँग्रेस पक्षाच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही. त्यांच्या मनात काय आहे, ते काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी माझ्याकडे कोणतीही दैवी शक्ती नाही. त्यांचे डावपेच काय आहेत, त्यांचं धोरण काय आहे याची मला माहिती नाही. या सभागृहाला उपस्थित झालेल्या समस्येवर जेव्हा एक तटस्थ व्यक्ती या नात्यानं मी विचार करतो तेव्हा भविष्यात निर्णयासाठी 3 पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहेत असं मला वाटतं. पहिला मार्ग म्हणजे एका पक्षानं दुसऱ्या पक्षाच्या निर्णयापुढे शरणागती पत्करावी हा होय. माझ्या मते वाटाघाटीच्या माध्यमातून शांतीची स्थापना हा दुसरा मार्ग होय. आणि तिसरा मार्ग म्हणजे खुलं युद्ध हा आहे. महोदय, संबंधित सभेतील काही सदस्यांच्या मुखातून जे व्यक्त होतं त्यावरून असं वाटतं की ते घोषित युद्धासाठी तयार आहेत. जेव्हा या देशातील राजकीय समस्या युद्धाच्या माध्यमातून सोडवण्याचा कोणी विचार करतो तेव्हा या विचारानं मला धडकी भरते हे मी मान्य करतो. या विचारानं मी भयग्रस्त होतो. मी स्वीकारतो. या विचाराला किती लोकांचं समर्थन आहे मला माहीत नाही. कदाचित बरेच लोक या विचाराला समर्थन देतीलही.
आणि माझ्या मते त्याचं कारण असं की युद्धाच्या या विचाराच्या समर्थकांपैकी बहुतेकांना असा विश्वास आहे की हे युद्ध फक्त ब्रिटिशांविरुद्ध असेल. महोदय, ज्यांना या युद्धाचा ध्यास लागलेला आहे, ज्यांच्या मनी आणि स्वप्नी हे युद्ध आहे, त्यांना असं वाटतं की हे युद्ध स्थानिक असेल, मर्यादित असेल आणि ते ब्रिटिशांविरुद्धच्या युद्धाव्यतिरिक्त काहीही नसेल. मी कदाचित अशा नीतीविरुद्ध काहीही आक्षेप घेणार नाही, पण खरंच काय हे युद्ध फक्त ब्रिटिशांविरुद्धच असणार? मी कोणताही संकोच न बाळगता या सभागृहापुढे शक्य असेल तेवढ्या स्पष्टपणे मांडू इच्छितो. या देशात युद्ध झालंच तर, आणि जर या युद्धासंदर्भात आज आपण ज्या समस्येवर विचार विनिमय करीत आहोत त्या समस्येशी असेल, ते युद्ध ब्रिटिशांशी नसणार, ते युद्ध मुस्लिमांशी असणार, ते युद्ध मुस्लिम विरोधी असणार, आणि अधिक वाईट चिंतावयाचं असेल तर ते युद्ध ब्रिटिश आणि मुस्लिमांच्या संयुक्तपणे विरोधी असणार. Just click. It's InfoWorld.